नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज मटकीची उसळ कशी बनवायची याची रेसिपी मी शेअर केलेली आहे, तर चला रेसिपीला सुरुवात करूया। मटकीची उसळ बनवण्यासाठी इथं मी लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे। तवा चांगला गरम झाला की यामध्ये आपल्या किटलीतल्या 2 पळ्या तेल घेतला आहे मी, म्हणजे 2 मोठे चमचे। तेल चांगलं कडकडीत तापलं की यामध्ये 1 चमचा मोहरी घातली आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरं घातलं आहे। जिरं छान तडतडलं की त्यामध्ये 1 वाटी कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला चांगला सोनेरी ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत कट करून। तुम्हाला हवं असल्यास हिरवी मिरची व लसणाचं वाटण देखील वापरू शकता। हिरव्या मिरच्या मीडियम तिखट आहे। आता यानंतर यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे। याला चांगलं परतून घेऊया। त्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता मटकीच्या उसळीला थोडा जास्त घालायचा, त्यामुळे उसळीला चव छान येते। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये टोमॅटो व कोथिंबीर देखील वापरू शकता। आता यानंतर यामध्ये मी हिंग घातला आहे। याला चांगलं परतून घेऊया। अर्धा चमचा हळद घातली आहे। त्यानंतर घरचं काळं तिखट म्हणजे काळा मसाला घातला आहे 1 छोटा चमचा। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा मीठ घातला आहे चवीनुसार। आता याला चांगलं परतून घेऊया। हे चांगलं परतल्यानंतर यामध्ये आपल्याला आता मटकी घालायची आहे। इथं मी गावरान मटकी घेतली आहे। हे पहा, छान मोड आलेले आहेत मटकीला। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये मॅप्को वटाणा देखील वापरू शकता किंवा वाळलेला वटाणा मटकीसोबत भिजायला घालू शकता। आता याला चांगलं हलवून घ्यायचं आहे व याला आपल्याला 10 ते 12 मिनिटांची वाफ देऊन घ्यायची आहे। मटकी चांगली परतली की यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड केलं आहे मी। आता यावर झाकण ठेवून याला आपण चांगली 10 ते 12 मिनिटांची वाफ काढून घेणार आहोत। लोखंडी भांडी वापरली की शरीराला पुरेशा प्रमाणात लोह मिळते, म्हणजेच या भांड्यांमधलं लोह आपल्या पदार्थामध्ये उतरतं व आपल्या शरीराला लोह भेटतं। त्यामुळे लोखंडी भांडी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात। आता इथं मटकीचा कलर तुम्हाला, म्हणजेच उसळीचा कलर तुम्हाला काळा दिसत असेल। लोखंडी भांड्यात कुठलाही पदार्थ केला की त्याला काळा कलर येतो। लोखंडी भांड्यामध्ये शिजवलेला कुठलाही पदार्थ शिजल्यानंतर लगेच स्टीलच्या बाउलमध्ये किंवा पातेल्यामध्ये काढून ठेवायचा आहे। पहा, तयार झाली आपली छान मस्त चमचमीत उसळ। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह। रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।